सोपा आणि झटपट होणारा असा कुठला पदार्थ असेल तर ते म्हणजे कांदे पोहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे मस्तपैकी गरमागरम पोह्यांची रेसिपी आज आपण बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी नेहा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, नव्याने माझे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी जे काही व्हिडिओ माझे पोस्ट करते ते तुमच्यापर्यंत येत राहते. तरीसुद्धा अजून जे नवीन असतील ना चॅनलवरती त्यांच्यासाठी एक माहिती फक्त माझ्याबद्दल देते. माझा घरातून माझा स्वतःचा फूड बिझनेस आहे. माझं फूड लायसन्स पण मी काढून घेतलेलं आहे. तर आता मी लवकरच ना आता क्लाउड किचन पण घरातून स्टार्ट करणार आहे. माझ्या ऑर्डर्समध्ये मी पोळी भाजीच्या ऑर्डर्स असतात, माझ्या म्हणजे टिफिन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. या व्यतिरिक्तसुद्धा माझ्याकडे पुरणपोळी थाळीची ऑर्डर असते. पावभाजी, व्हेज बिर्याणी, व्हेज पुलाव अशा ऑर्डर्स माझ्याकडे स्वीकारल्या जातात. जर तुम्हाला काही वेगळा मेनू हवा असेल, म्हणजे माझ्याकडे फक्त व्हेज पदार्थच मी बनवून देते, कारण मी प्युअर शाकाहारी आहे म्हणून. तर तुम्हाला असे काही व्हेज ऑर्डर्स द्यायचे असतील तर मी माझा नंबरसुद्धा स्क्रीनवर मेन्शन करते. इवन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा माझा नंबर मेन्शन करते. तुम्ही मला तिथनं संपर्क करू शकता ऑर्डरसाठी. तर मी आता पुढच्या व्हिडिओला आपल्या तर आता तुम्हाला पोहे करण्यासाठी जेवढे पोहे लागतात तेवढे पोहे स्वच्छ निवडून चाळून घ्यायचे आणि चांगले 2 ते 3 वेळांना स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये जसं दाखवते तेवढं पाणी याच्यामध्ये पोह्याच्या भांड्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. पोहे सगळं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं आणि झाकून ठेवायचे हे पोहे. ते बघा, तर ते कांदा आपला चिरलेला आहे, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. मिरची घेतलेली आहे मी. ॲक्च्युली माझी घरातली हिरवी मिरची ना बऱ्यापैकी संपत आली होती, तर थोड्या ना लाल मिरच्या झाल्या होत्या त्या. मग विचार केला लाल मिरच्या फेकून कशाला द्यायच्या, म्हणून मी या वापरल्या आहे. तुमच्याकडे हिरवी मिरची असेल तुम्ही हिरव्या मिरची वापरली तरी चालणारच आहे. तर कढीपत्ता आहे. कढीपत्ता स्वच्छ धुवून ना मी असे हातानेच ना थोडे तोडून घेतलं आहे. म्हणजे कढीपत्ता ना पोटात गेला ना तर चांगला असतो आरोग्याच्या दृष्टिकोनातून. कढीपत्ता नुसता म्हणा किंवा कसा भाजीच्या ह्याच्यातनं किंवा पोहे, उपमा तुम्ही जे काही नाश्त्यामध्ये बनवत असाल तर त्या माध्यमातून पोटात गेला पाहिजे, म्हणून मी असं बारीक हे करून घेते. कारण नुसता कढीपत्ता तर आपल्याकडनं खाल्ला जात नाही, तर ॲटलिस्ट या पदार्थातनं माझा खाल्ला जातो. तर इथे आता जिरं आणि मोहरी आपण घेतलेली आहे. तर आता तेल आपलं चांगलं तापलेलं आहे कडकडीत. आता आपण ना 1 चमचा मोहरी टाकून घेऊ. मोहरी चांगली तडतडली की मग आपल्याला आता जिरे घालायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता मी थोडासा गॅस वाढवलेला आहे आता गॅसची फ्लेम. मोहरी चांगली तडतडायला सुरुवात झालेली आहे. आता आपण ना इथे जिरं ॲड करूयात. आता कढीपत्ता आणि हिरवी मिरची आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. कढीपत्ता चांगला मस्तपैकी तडतडून द्यायचा. शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे मस्तपैकी असे ना तेलात ना 1-2 ते 3 मिनिटांना चांगले तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी ना शेंगदाणा फुलत आलेलं आहे तेलामध्ये तळल्याने काय होतं, पोहे जेव्हा आपण खातो ना तेव्हा ना खूप छान लागतात, दाताखाली येतात आणि मस्त लागतात पोहे खायला. तर आता आपले शेंगदाणे पण चांगले झालेले आहेत तळून. आणि आता हिरवी मिरची ॲड करूयात आपण. जर तुम्हाला पोहे तिखट प्रमाणात हवे असेल ना तर थोडी मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आता बारीक चिरलेला कांदा ॲड करूया. कांदा शिजताना आपण 1 चमचा मीठ टाकणार आहोत, जेणेकरून कांदा लवकर शिजतो. तर आता आपण हे पोहे ना भिजवून ठेवले होते झाकण मारून. तर हे बघू शकता तुम्ही मस्त मोकळे झालेले आहेत पोहे. चांगले ना एकजीव करून घ्यायचे, असे हातानेच ना मस्तपैकी हलवायचे कांदा शिजेपर्यंत. मोकळे करून घ्यायचे त्याला मस्तपैकी. हे बघा मस्त मोकळा झालेला आहे, प्रत्येक दाणा मोकळा झालेला आहे. तर आता आपण ना कांदा थोडा अर्धवटच शिजवून घ्यायचा आहे. आता आपण ना कांदा झालेला आहे बऱ्यापैकी शिजून. आता ना आपण त्याच्यामध्ये हिंग टाकूयात मस्तपैकी फोडणी. हळद घ्यायची चवीप्रमाणे. चांगलं हलवून घ्यायचं हे मिश्रण. आता हे जे पोहे आपण हलवून घेतले आहेत ना हाताने ते ॲड करायचे आपल्याला. आता इथे आपण ना साखर घेऊयात. साखर वरूनच घालायची मस्तपैकी. मगाशी आपण मीठ टाकलं होतं फोडणीमध्ये, तर इथं आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे पोहे ना चांगले वरखाली हलवून घ्यायचे.
हळद, हिंग, आपले जे मसाले आहेत ते सगळे लागले पाहिजे. असं मस्तपैकी परतून घ्यायचं पहिले 4-5 मिनटं. आता आपल्याला ना हे वाफेवर एकदा वाफ द्यायची आहे. पोहे शिजायला वेळ लागत नाही, फक्त एक चांगली वाफ काढायची म्हणजे मस्त मोकळे होतात. तर याच्यावर एक ताट ठेवूयात झाकून. आता एक 5 मिनटं झालेली आहे. 5 मिनटानंतर आता आपण ना हे झाकण काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता मस्त मऊ झालेले आहेत पोहे आपले. तर आता आपण इथे सर्वात शेवटी मस्तपैकी भरपूर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्याने काय होतं की छान लागतात, चव पदार्थाला चांगली येते. तर आता कोथिंबीर घातलेली आहे. आपण वरखाली हलवून घेऊयात पोहे. मस्त मोकळे झालेले आहेत पोहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, आता गरमागरम पोहे मस्तपैकी सर्व करायचे. मस्तपैकी वाफवते पोहे, खायला चवीला पण खूप छान लागतात. ते बघा आपले पोहे तयार झालेले आहेत. मस्तपैकी चमचा मस्तपैकी ठेवलेला आहे मी इथे. लिंबूची फोड ठेवायची. जर तुम्हाला लिंबू पिळून घ्यायचं असेल पोह्यांमध्ये, तर पोह्यांमध्ये पोहे झाल्यानंतर जेव्हा आपण कोथिंबीर ॲड करतो तेव्हाच तुम्ही जर पोहेमध्ये लिंबू पिळलं तरी चालतं. पण मी त्याच्यात सेपरेटली पिळलेलं नाही आहे, मी साईडला ठेवलेलं आहे लिंबू. तर आपले पोहे तयार झालेले आहेत, मस्त मऊ झालेले आहेत. आज जे कांदे पोह्याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर केला आहे, हे माझ्या पद्धतीने मी बनवलेले पोहे आहेत. हे अगदी नवशिक्यालासुद्धा सहज करता येतील अशा प्रकारे तुमच्याबरोबर रेसिपी मी शेअर केलेली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझा पोह्यांचा, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये, पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.